आता बघूया छत्रपती संभाजीनगरात 90च्या दशकात दहशत निर्माण करणाऱ्या तथाकथित डॉन बाबा फर्जन याच्या आलिशान बंगल्यावर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली। धाडीत पोलिसांच्या हाती कोट्यवधींची बेहिशेबी रोकड, सोने, चांदी, रायफल, जिवंत काडतुस आणि अनेक महत्त्वाची कागदपत्र हाती लागलेली आहेत। या संपूर्ण कारवाईने गुन्हेगारी आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। एक महिन्यापूर्वी बाबा फर्जन याचं निधन झालं होतं। पाहूयात हा विशेष रिपोर्ट। 2 पिस्तुलं आणि रायफल, 6350 जिवंत काडतुस, 11 चाकू, 2 भुकटी, 2 भाले, इतकी सर्व घातक शस्त्र बाबा फर्जनच्या बंगल्यातून जप्त करण्यात आली आहेत। पैशांचा हा डोंगर पाहून बाबा फर्जनचा बंगला आहे की अलिबाबाचा खजिना असा प्रश्न निर्माण झालाय। कारण बाबा फर्जनच्या बंगल्यातील 2 खोल्यांमध्ये पैशांचा अक्षरशः ढीग पडला होता। एवढी रोकड होती की ती मोजण्यासाठी तब्बल 5 नोटा मोजण्याची यंत्रे मागवावी लागली। प्राथमिक माहितीनुसार सुमारे 5 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड पोलिसांनी जप्त केली आहे। विशेष म्हणजे या रकमेत 100 रुपयांच्या नोटांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्यानं तपास यंत्रणांनाही आश्चर्याचा धक्का बसलाय। धाडीत काय काय गबाड हाती लागलंय ते आता पाहूया। 5 कोटी 26 लाखांची रोकड, 21 लाखांचं सोनं, 8 लाखांची चांदी जप्त करण्यात आली आहे। बाबा फर्जनच्या बंगल्यात पैशांचा साठा, शस्त्रे आणि दारूचा साठा केल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती। त्यावरून पथकानं छापा टाकला। या कारवाईत कपाटांचे लॉक तोडून तपासणी केली असता पोलीस अधिकारीही थक्क झाले। कपाटांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून ठेवलेले कोट्यवधी रुपयांचे नोटांचे पुडके, रिव्हॉल्वर, रायफल आणि तलवारींचा साठा आढळून आला। याच्यामध्ये गोपनीय माहिती मिळालेली होती की याच्यामध्ये बेहिशेबी मालमत्ता तर आहेच, परंतु शस्त्र देखील आहे आणि त्याच्यावर ऑलरेडी गुन्हे दाखल असल्यामुळे ही कारवाई अतिशय गोपनीयरित्या करण्यात आली। याच्यामध्ये आपल्याला पिस्टल्स, रायफल्स आणि मोठ्या प्रमाणामध्ये काडतुसांची संख्या सुद्धा जिवंत काडतुसे 6350 काडतुस जिवंत काडतुस मिळालेली आहे। पोलिसांनी आधी बाबा फर्जनच्या 2 विश्वासू कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील पडेगाव परिसरात शुक्रवारी पहाटेच बाबा फर्जन याच्या आलिशान बंगल्यावर शहर गुन्हे शाखेने अत्यंत गोपनीय पद्धतीनं धाड टाकली। पहाटे सुरू झालेली ही कारवाई तब्बल 21 तास सुरू होती। मध्यरात्री ही कारवाई संपली। यावेळी संपूर्ण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। याच्यामध्ये जी वेपन्स आहेत ही वेपन्स ही परवाना असलेली वेपन्स आहेत। 4 वेपन्स, 2 वेपन्सची परवान्याच्या संदर्भात आम्ही चौकशी करत आहोत आणि हे वेपन्स वापरली किंवा कसे याचा सुद्धा तपासाचा एक भाग आहे, तो आपल्याला पुढे कळवण्यात येईल। 90च्या दशकात शहरात मोठी दहशत निर्माण करणाऱ्या बाबा फर्जनचं महिन्याभरापूर्वीच निधन झालं होतं। बाबा फर्जन हा काही काळ एका युनियनचा अध्यक्षही होता। तसंच 1990 मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती। आता छाप्यात सापडलेली बेहिशेबी रोकड कुठून आली, त्यामागे कोणाचं नेटवर्क होतं आणि आणखी कोणती मालमत्ता आहे का, आता याचा तपास सुरू करण्यात आलाय। अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर।